नीलम गोरे ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून जे आहे ते अशोक खरातला ओळखतात. कोरोना काळाच्या आधी जे आहे ते अशोक खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये जेव्हा पाथर्डी फाट्यावर नाशिकला नीलम गोरे मुक्कामाला होत्या त्यावेळेला अशोक खरात स्वतः त्यांना भेटायला गेलेला होता. अशोक खरात कुणाला भेटायला जायचा? कारण अशोक खरातला भेटायला अनेक VVIP, अनेक उद्योजक, अनेक राजकीय नेते, अनेक मंत्री यायचे, परंतु तो कुणाला भेटायला जायचा? कारण त्याचा स्वार्थ जिथे असायचा, त्याचं काही काम जर मोठ्या नेत्यांकडून होणार असेल, त्यांच्या पदावरून होणार असेल तर तो जायचा. आणि आता आपण बघतोय की ज्या पद्धतीनं अशोक खरात अटकेत आहे त्याचा हवाला रॅकेट समोर येतोय. त्याच्यामध्ये आपण जे आहे ते त्याच्या रिव्हॉल्वरचं जे आहे, रिव्हॉल्वर पकडली परंतु त्याची नोंदच नाही, या काही गोष्टी समोर येत आहेत. काही जमिनींचे व्यवहार किंवा आर्थिक देवाणघेवाणीचे जे आहेत ते मुद्दे समोर येत आहेत. मग तो नीलम गोरेंना हॉटेलमध्ये भेटायला का गेला होता? मग काही आर्थिक देवाणघेवाणीशी किंवा त्याला जे काही रिव्हॉल्वरचं लायसन्स मिळत नव्हतं ते मिळवण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं का नीलम गोरेंना भेटायला? नीलम गोरेंचा याच्याशी काय संबंध आहे?